शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी निलेश मांजरे, ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपलं हार्दिक स्वागत करतो. आज मी घेऊन आलेलो आहे आपल्यासाठी सोयाबीनचा प्लॉट. सोयाबीनच्या प्लॉटमध्ये कशा पद्धतीचं आपण कंपॅरिझन केलं आणि काय रिझल्ट निघाले हे दाखवून देण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. तर शेतकरी मित्रांनो, आज मी जिथं उभा आहे ह्या साईडला आपला ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर ट्रीटमेंटवरील प्लॉट आहे आणि राईट हँडला हा केमिकल म्हणजे जे कॉमन ट्रीटमेंट लोक करतात तो प्लॉट आहे. तर या दोन प्लॉट मधील काय फरक आहे आपण शेतकऱ्यांच्या समजा तोंडातून ऐकून घ्यायचं आहे आणि त्यांचं ग्रीन लाईफ बद्दल काय मनोगत आहे ते सुद्धा ऐकून घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझ्यासोबत शेतकरी आहे. आपण शेतकऱ्यांना त्यांचा परिचय आणि त्यांना ग्रीन लाईफ बद्दल काय वाटते ते जाणून घेऊ. हा मंगेश भाऊ नमस्कार. नमस्कार. संपूर्ण तुमचा परिचय द्या अगोदर. माझं नाव मंगेश सुधाकर तळोकर, राहणार अमरावती. शेत माझं अंजनगाव बारी इथे आहे. इथे समोर शेत आहे माझं. हे ग्रीन लाईफ कंपनीने दिलेली औषधं वापरून मी औषधं म्हणजे प्रयोग केलेला आहे आणि माझ्याच बाजूला एकीकडे केमिकलचा प्लॉट आहे. तो समोरासमोर फरक आहे. त्या फरकाबद्दल काही डिस्कस करण्याची गरज वाटत नाही मला. नाही तरी मंगेश भाऊ मला सांगा, आता कसं ते डिस्कस आपल्याला करायचं थोडं याच्यासाठी आहे काय, जो शेतकरी वर्ग आहे हा केमिकलवर जो हळमाप खर्च करतोय किंवा केमिकलवर डिपेंडन्सी दाखवतोय बाबा केमिकल शिवाय जमीन पिकू शकत नाही, थोडंसं आपल्याला याला कसं आहे थोडं क्रॉस करायचं आहे आणि शेतकऱ्यांना समजून सांगायचं आहे ऑर्गॅनिक विषयी तुमची मानसिकता जे आहे ती मानसिकता चेंज करून थोडंसं वेगळ्या संकल्पनेतून तुम्हाला ऑर्गॅनिक कडे आणि म्हणजे खास करून ग्रीन लाईफ कडे बघावं लागलं. हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला समजून सांगणार. आता मला सांगा, हा ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूरचा प्लॉट बरोबर, याला तुम्ही काय काय केलं? त्याच्यामध्ये पहिली ट्रीटमेंट सॉइल ट्रीटमेंट केली, म्हणजे बीज प्रक्रिया केली. रासायनिक खत किती टाकलं? काहीच नाही, झिरो. इकडे काय केलं असं तुम्हाला वाटतं? एकरी एक पोत तर सभी म्हणजे ठरलेलं असते, म्हणजे 1800 रुपये एकराचा खर्च हा एकरी बियाण्यासोबत टाकलेला शेतकऱ्यानं. 200-400 रुपये एकराची बीज प्रक्रिया असेल एक म्हणजे 2,000 ते 2,500 रुपये खर्च बियाण्यासोबत झाला. आपला खर्च किती झाला एकरी? आपला एकरी म्हणजे 300 रुपये, 250 ते 300 रुपये, 250-320 रुपये बियासोबत झाला. बरोबर. आता मला सांगा, बीज प्रक्रिया केली, रासायनिक खत टाकलं, त्याच्यावर किती फवारण्या केल्या? हिच्या 3 फवारण्या झाल्या. आतापर्यंत खर्च किती झाला? त्याच्यापर्यंत झाला एकरी 3,500 ते 4,000 समजा खर्च झाला. 3 फवारण्या आणि बीज प्रक्रिया. त्याच्यामध्ये ड्रिंचिंग आली तुरीची आणि तुरीचा फवारा पण आला. तुरीचाही फवारा आला, सोयाबीनची फवारणी आली, ड्रिंचिंगही आलं. 3,500 ते 4,000 रुपये एकरामध्ये सोयाबीन तुमचं क्वालिटी बाग आहे. इकडे किती खर्च झाला अंदाजे? इकडे अंदाजे 4,000च्या वरच झालेला खर्च. 2,500 रुपये तर बिया सोबत टाकले. हो नाही, वरती मग ते फवारे पण त्यांच्या स्वस्त होते. 1,000 रुपये सहज होतात, सहज 1,000 रुपये एकराचे फवारण्या होतो समजा. सहज 2,500 आणि 3,000, 3,500 तर पहिला स्टॉकच झाला. झालं की नाही? म्हणजे सरासरी 5 ते 5,500 रुपये एकराचा खर्च मिनिमम. ठीक आहे, एवढा खर्च केलाय असं नाही. शेवटी मग आता उत्पन्नामध्ये काय वाटते? खूप तफावत आहे. म्हणजे आम्ही आमच्या शेतातील एक झाड उपटून पाहिलं, त्याच्यावरती कमी जास्त 40च्या वर शेंगा मिनिमम. म्हणजे एकच झाड उपटून हे आपल्या समोर पण दिसते. 47-48 आम्ही मागच्या वेळेस झाड उपटून 48 शेंगा भरल्या आणि इकडच्या केमिकलच्या प्लॉटवरचं एक झाड उपटून हे वापरलं तर याला 10 ते 12 शेंगापर्यंत आहे. आणि हाईट काय एखादं गरज नाही आहे, केमिकलचा आहे तो. आणखी 2 पडले. हे 3 झाड मिळून सुद्धा एका झाडाची बरोबरी काही होत नाही. हे आपल्या समोरासमोर दिसून येते. आणि मुळांची ग्रोथ, झाडांची ग्रोथ, साईज आणि क्वालिटी सगळ्या याच्यात फरक जाणवतो आपल्याला. तुम्हाला काय वाटते आता एवढं मोठं करून 5,500 रुपये एखादा खर्च वापर केलाही, खर्चही जास्त झाला आहे आणि माथ्यावर एक पाप पडलं किंवा केमिकल वापरलं. बरोबर. तुम्ही 3,500 ते 4,000 रुपये एखादा खर्च केला आणि समाधानी कुठेतरी जमिनीला आपण ऑर्गॅनिक दिलंय, येणार उत्पन्न सुद्धा ऑर्गॅनिक आहे. म्हणजे अक्षरशः झाड धरलं आणि ते डांग मोडली, एवढं ते कमकुवत असं अशा प्रकारचं झाड आहे केमिकलच्या प्लॉटचं. आणि आपल्या मुळांची संख्या पण चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि हाईट पण चांगली आहे. व्हेरायटी जवळपास सेमच असेल ना? नाही, आपली व्हेरायटी किमय आहे, यांची माहित नाही व्हेरायटी. थोडी लेट व्हेरायटी आपली लेट आहे म्हटलं म्हणजे रोगाला जास्त बळी पडणारी आहे. जेवढी लेट तेवढी रोगाला बळी पडणारी आहे. हे तर मान्य तुम्हाला. अर्ली व्हेरायटी म्हटलं म्हणजे लवकर आल्या पाहिजे म्हणून.
पण तरी अजूनही लेट व्हेरायटी असून सुद्धा क्वालिटी कुठल्या प्रकारचे हे नाही आहे, व्हायरसचे अटॅक नाही आहे त्याच्यावरती. म्हणजे आज हा तुम्हाला plot- ग्रीन लाईफच्या प्लॉटवर ग्रीन लाईफच्या ट्रीटमेंटनुसार उत्पन्नाची हमी आली काय? 100%. कारण का 100%. चार तिकडले झाड आपण हो तिकडले त्याची- 4 झाड उपडले, हो इकडे एकच झाड बरोबरी करून एकाची राहिली. पण बरोबरी होऊन नाही राहिली. आणि काय वाटतं तुम्हाला अळीनाशक वगैरे मारलं बेस्ट आपण, आहे बेस्ट. रोगराई येलो मोजॅक वगैरे बद्दल? येलो मोजॅक तर फार शेवटी आलेला आहे शेतावर आपल्या, हे तर एक- आणि हे तर एक समजा एकदम तुला जवळ आहे. आहे, पण पूर्ण शेतात येलो मोजॅक नाही आतमध्ये आहे का आहे. आतमध्ये? नाही काहीच नाही. हे धुऱ्याचा भाग जर सोडला, आपण सगळी शेत फिरू शकता, कुठंच येलो मोजॅक नाही आहे आपल्या. शेतकरी मित्रांनो बघा तुम्ही, आज मी सेंटरमध्ये उभा आहे. ह्या साईडला ग्रीन लाईफ आहे, ह्या साईडला केमिकल आहे. टोटली प्लॉट बसलेला आहे. शेंगामध्ये सध्या दूधच तयार आहे फक्त, आणि अक्षरशः प्लॉट पिवळा पडलेला आहे. ह्या प्लॉटपेक्षा 8 ते 10 दिवस आधीचा प्लॉट आहे म्हणते. हा 8 ते 10 दिवस लेट असूनही हे 12 दिवस आहे, 12 दिवसा 12 फरक आहे. दिवस लेट आहे. हा प्लॉट 12 दिवसाचा हा, लेट फरक आहे, असूनही तुम्ही जर शेंगा जर पकडल्या, अजूनही शेंगा दूध अवस्थेतच आहे, अशी की अजून भरण योग्य झालेली नाही आहे, आणि अक्षरशः प्लॉट पिवळा पडलेला आहे. आणि ही जी आहे ही ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूरची किमया आहे. व्हेरायटी किमया आहे, परंतु ट्रीटमेंटने किमया दाखवली. प्लॉट अजूनही हिरवागार आहे आणि शेंगा बऱ्यापैकी टस भरलेल्या आहे. हा, आणि इथून आता 3 फवारण्या झालेल्या, 1 ड्रिंचिंग झालेलं आहे. हेच ह्या माध्यमातून शेतकरी वर्गांना सांगायचं आहे. ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत तुम्ही जर थोडंफार पहिल्या वर्षी नाही जास्त थोडंफार करून बघा, अनुभव घ्या. जसं मंगेश भाऊनी अनुभव घेतला त्याच पद्धतीचा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या. आणि ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट प्रॉपर काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या ग्रीन लाईफ आपल्या कृषी कोल्हापूरच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि सोबतच तुम्हाला स्क्रीनवर नंबर मिळेल, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ग्रीन लाईफ विषयी माहिती साधून घ्या. धन्यवाद. नमस्कार.